नमस्ते मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे छाया हातामध्ये न्यूजपेपर घेते आणि गायत्रीकडे पळत येते आणि म्हणते, दीदी हे बघ काय आले छापून. त्या पेपरमध्ये जाहीर लिलाव असं छापून आलेलं असतं. त्यावेळेस गायत्री म्हणते, आता प्रभूंच्या ऐतिहासिक प्रिंटिंग मशीनचा लिलाव होणार. आणि ते सगळं काही बघून इकडे तात्यासाहेबांना फार टेन्शन येतं. तात्यासाहेब चक्क गायत्रीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, काही झालं तरी सुनबाई हा लिलाव थांबव. परंतु गायत्री त्यांचं काहीच ऐकत नाही. तर इकडे सुमित सगळं काही तेजसला फोन करून सांगतो. त्यावेळेस तेजस म्हणतो, काही झालं तरी आपल्याला हा लिलाव थांबवला पाहिजे. त्यावेळेस सुमित म्हणतो, पण आपल्याकडे काहीतरी तारण पाहिजे ते थांबवण्यासाठी, पण आपल्याकडे काहीच तारण नाही आहे. त्यावेळेस तेजससुद्धा काहीच बोलत नाही, शांत बसतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तर इकडे मानसी तेजसला विचारते, काय झालं तुम्हाला. त्यावेळेस तेजस म्हणतो, काही नाही, कचरा झाला. म्हणून मानसी त्याच्या डोळ्यामध्ये फुंकर मारते. फुंकर मारण्यासाठी ती खूपच त्याच्या जवळ आलेली असते. त्यावेळेस तेजससुद्धा प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. आता कशाप्रकारे तेजस आणि मानसी एकत्र येऊन ऐतिहासिक प्रिंटिंग मशीनचा लिलाव थांबवणार आणि गायत्रीचा पुन्हा एकदा माज उतरवणारे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.